मित्रांनो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचं लाडका आदर मला आहे स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर कधी म्हणून तुला यो वाढ चालू आहे तुम्हाला माहिती काय कालच्या ब्लॉगमध्ये पण बघितला पण चाललेलं आहे आता कामाला. पण आज थोडं लवकरच चाललंय पण जरा कामं पण आहेत कुंभगडमध्ये तर वेळ लागणार त्यामुळे आपण जरा लवकर निघूया म्हटलं. जरा 7ला निघत होतो 7 नाही 7:30 निघत होतो ते 6 निघले एवढं मिळते त्याच्या आता 6:30 वाजले असते. आपण तेवढं लगेच कामावरू आणि पुढच्या आपल्या पर्यंत करू. पुढच्या कामात आपण निघून लगेच वाटतंय आम्हाला आता. नमस्कार मित्रांनो. आपण आज वेळ झाला पण गाडीचा ड्रायव्हर मी असल्यामुळे बरोबर टायमात आलेला आहे आपण. तर गणाभाऊ ह्यांच्यामुळं दररोज वेळ होतोय ह्यांच्यामुळे. तर काय बोलू इच्छिता तुम्ही? नाही हो, जरा काम असतात आटली असली विसरलाच होतो मी. आज कामाला यायला आहे काय यायचं आहे. बघा किती फोन केला तर बघा ते याला फोन किती केले बघा त्याला. हे नंबर माझा यायचा ते आद्या तर तुम्ही नाही केला का? आद्या फोन केला काय करायचं सांगा आटल्या म्हणताना. आद्या का? नमस्कार मित्रांनो. आणि आता मस्तपैकी जेवून घेतलेला आहे. बघायचं गाणं आपला स्वतःचं पॅनल सोडून माझ्या काम पॅनलवर आला आहे. काय कामं करत नाही काय नाही. मला फुकटचा पगार पाहिजे यांना. काय त्याच्या ह्याला मी बघा आता कसं जोडले सगळं पद्धतशीर कसं आहे. आणि बाई स्वतःची पॅनल सोडून आमच्या पॅनलवर आल्या रील्स बघायला त्याच्या काय अवघडा. फुकट पगार पाहिजे ना मला भाऊ. 500 फुकट पाहिजे आणि पैसे नाही वाढवा म्हणून काय करायचं सांगा. त्यांना सगळे दोन वेळेत येणार नाहीत. सगळं पगार पाहिजे ना. काय करायचं सांगा. तर नमस्कार मित्रांनो. बिहारांची सुट्टी झालेली आहे आता पद्धतशीरपणे. तर आता काय लवकर येऊन पण वेळाने आलाय तुम्ही काय म्हणतात. 5 मिनिटं लवकर आलाय तरी पण तुम्ही करेक्ट टायमिंगला कसं काय बाहेर पडलाय का? 5 मिनिटं लवकर निघाला पाहिजे ना. हे बहुत माहिती हे जरा बघा पाहिजे. 5 मिनिटं लवकर जाऊन पण आम्हाला हा उपयोग नाही. आणि काल अर्धा तास लेट झाला बघा. जरा बोलले आम्हाला काय करायचं ना. खाली कमेंटमध्ये कंप्लेंट द्या शिवा द्या. ही शिवा द्या झालं काय. नाही कंपनीचं नाव आम्ही सांगू शकत नाही कारण ते आमच्या त्या विरोधात आहे. ते पॉलिसी विरोधात आहे. पॉलिकॅप पॉलिसी विरोधात आहे. त्यामुळे कंपनीचं नाव सांगू शकत नाही. पहिलाच मित्रांनो आमच्या भावंडांना होता मग ते हायवेवरनं डायरेक्ट जयसिंगपूरला हायवेवरनं तुम्हाला दाखवतो कसा काय आहे. चला तर नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा आपण आपल्या जनाला दिलेला आहे गाडी चालवायला. कारण काय माहिती आहे काय गाणं बोलणं आमच्या गर्दीत जरा गाडी जमत नाही हो. जरा इकडं तिकडं गडबडत आहे. त्यांना 4 गाडी सवय मारून गाडी आणून जरा सवय झालेली आहे. तर गेअरचं कसं ते जरा लुडबुडत आहे. त्यामुळे पद्धतशीरपणे हायवेला गाडी घेतली त्यांच्या आवडतीच्या ठिकाणी. तर कसं वाटतं तुम्हाला? एकदम गाडी एकदम मस्त रस्ता वरनं पाणी वाटलेलं मला वाटतं सोडून जरा कसं काय
काय माहित नाही घराने कॉफीच्या याला थांबवलं नाही आमच्याला कारण आम्ही म्हणालो कॉफीसाठी पिया पिया म्हणून तर काय कॉफी नकोच म्हणला देऊ ते काय माहित कारण काय सांगितलं माहिती का आपण कमवतोय 550 रुपये डोलायचं बघता तर 50 रुपये तर भागायचं कसं 500 रुपये दिवसाला हे सगळं रे यो रे कवट्या मागा कसं मला लावा शिरवाणी कवट्या मागा कोणी लागला तरी पण ते जीवन तुझं माहिती एवढं पावर आहे या नमस्कार मित्रांनो आपण मस्त तुम्ही कॅनल सोडून होता म्हणजे सर्व पूर्णपणे रस्ता भरलेला आहे पाक कंटाळा जाऊन मस्त तुम्ही पाहिजे मला पूर्वजन पहिले ते तुझं काढतो पहिला मस्त पहिलं प्रोव्हाइड हायजीनिक मस्त इम्पॉर्टंट जर घेतलं की नाही जरा बघायचं जरा पाहायला जरा आराम द्यायला जरा काय केलं बघायचं जेवायचं नुसती पडवायचं पोटाला टगळ बघा मोबाईल यायचं आपला आजचा ब्लॉग मस्त एडिट करायचा जेणेकरून तुम्हाला लगेच तुम्हाला मिळेल त्यामुळे असं लई काम होतं काय करायचं एक काम झालं की एक काम चालू होते आमचं एवढं मी सगळी कामं करून त्यासाठी मी ब्लॉग करतो तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला मला तर काय करायचं मग कधी करता सबस्क्राईब करा हो मराठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा घरी मला गर्दी तर खूप आहे माझी आपली एस टी सगळ्यामध्ये पडलेली आहे एस टी पण असं म्हणजे कम्पेअर काय करायचं किती काय रस्ता पुढे रिकामा आहे सगळा तर पण वाटत त्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणाला वाटलेलं आहे त्याला आजच्या घरात ओढू द्यायला आपल्याला आजच्या घरात जाऊ त्यांना भेटू त्यांना घेऊन जायचं वाटतं बहुतेक काही मित्रांनो तर खूप झोपलेलं आहे जर आम्ही आता झोपणार आहे तर भेटतो पण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये उद्या ठीक संध्याकाळी 5 वाजता तर आपलं नाव विसरू नका आपलं नाव तुम्हाला माहितीच आहे आद्या भाऊ तर ह्या नावाला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तुमचाच मराठी भाऊ तर पुन्हा एकदा भेटू आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता